हॅलो स्टुडंट्स, मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हा सर्वांचं ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म हॅज कम अप विथ अ कम्प्लीट कोर्स फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023. आणि जसं की आपण ह्या कम्प्लीट कोर्समध्ये युनिट्स डिस्कस करत आहोत, त्यातला युनिट लॉजिकल रिझनिंग जो आहे आपण स्टार्ट केला होता. त्यासोबतच आपण त्यातला जो इंडियन लॉजिक पार्ट होता ते पाहिलं, नंतर आर्ग्युमेंट्स बघितलेत. त्या स्क्वेअर ऑफ अपोजिशन जो टॉपिक आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो बिफोर मूव्हिंग इन टू द व्हिडिओ आपण जे काही फीचर्स आहेत त्या पर्टिक्युलर कोर्सचे ते डिस्कस करून घेऊयात. महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023चा जो कम्प्लीट कोर्स आहे बाय ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म फॉर पेपर 1 यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येतील. फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिस मल्टिपल MCQ, 50 मॉक टेस्ट, फुल सिलेबस नोट्स, आणि जी कोर्स फीस असणार ती 2500 रिड्यूस करून 2000 करण्यात आलेली आहे. तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर दी एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 9766066858, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. वन्स यू विल इन्स्टॉल इट, ॲप्लिकेशनला ओपन करा. ओपन केल्यावर अशा पद्धतीचा UI दिसेल. यामध्ये स्टोअर नावाचा आयकन आहे खालच्या बाजूला, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय कोर्सेस या पेजवर जाल. वरच्या साईडला जो सर्च टॅब दिसतोय तिथे तुम्हाला जे आहे सेटचा कोर्स जो आहे सर्च करायचा आहे. MH सेट 2023 पेपर 1चा कोर्स असणार आहे, जर तुम्हाला पेपर 1साठी एनरोलमेंट हवं असेल. सिमिलरली आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 2साठी विथ डिफरंट सब्जेक्ट्स कोर्सेस अवेलेबल आहेत. UGC नेट पेपर 1 पेपर 2 साठी सुद्धा डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2 अशा पद्धतीने जो कोणता तुम्हाला कोर्स हवा असेल त्या पर्टिक्युलर कोर्सला तुम्ही एनरोल करू शकता आणि तुमच्या प्रिपरेशनला जे आहे बूस्ट करू शकता. ॲट सेम टाईम MCQ आणि नोट्स एक कंपायलेशन डिझाईन करण्यात आलेलं आहे फॉर पेपर 2. ज्यांचा सब्जेक्ट पेपर 2साठी खालील दिलेल्यापैकी सब्जेक्टपैकी एक असेल त्या पर्टिक्युलर स्टुडंटसाठी हा कोर्स असणार आहे, किंवा आपण कंपायलेशन बोलू शकतो. यामध्ये इम्पॉर्टंट नोट्स आणि हायली एक्सपेक्टेड MCQs आहेत. MCQs जे असणार आहेत 4000+ MCQs असतील. यामध्ये सब्जेक्ट्स जे आहेत पेपर 2चे ते एकदा बघून घेऊयात. मराठी, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर सायन्स, कॉमर्स, हिस्ट्री, सोशोलॉजी, सायकोलॉजी, हिंदी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, लॉ, इंग्लिश लिटरेचर, फिजिकल एज्युकेशन, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स, फिलॉसॉफी, इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि इन्व्हायरमेंटल स्टडीज. ओके, याचं हे कंपायलेशन असणार आहे पेपर 2साठी. आधी याच्यावरती 25% डिस्काउंट चाललेला होता, आता यावरती 35%चा डिस्काउंट चालू आहे. 35%. ओके, तर ही ऑफर जी आहे कमी टाईमसाठी व्हॅलिड असणार आहे. तर ह्या पर्टिक्युलर कंपायलेशनला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या परत व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे कंपायलेशनला ॲक्सेस करू शकता. ह्याची कोर्स फीस असणार आहे, ह्याची ओरिजिनल ॲक्च्युली फीस आहे 1600 रुपये. ठीक आहे, तर ह्याला 35% ऑफ करा. दिस विल बी ऑफ 1040 रुपीज. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला कंपायलेशन जे आहे तुमच्या एक्झामसाठी बेनिफिशियल राहील मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आत्तापर्यंत आपण इंडियन लॉजिकमध्ये लॉजिकल रिझनिंगमध्ये बेसिकली काय काय स्टडी केलं काय नाही एकदा त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊयात, आणि मग विल मूव टू द स्क्वेअर ऑफ अपोजिशन. एकदा त्याला रिवाईज करून त्याच्या रिगार्डिंग एखादा क्वेश्चन जे आपण डिस्कस करूया. ठीक आहे, लेक्चरला स्टार्ट करण्याच्या पूर्वी भरपूर स्टुडंट्सचे जे आहेत काल डाऊट्स आले होते की मॅम मराठीत घ्या. ओके, बिंग ऑनेस्ट मी प्रत्येक पॉईंट मराठीत एक्सप्लेन करत आहे, त्यापेक्षा मराठी जास्त यूज करणं मला नाही जमणार. ओके, ठीक आहे. आता शब्दशः अर्थ जरी समजत नसेल तुम्हाला, फॉर एक्झाम्पल काल आता काही आपण टर्म्स बघितले जसं की कॉन्ट्ररी असेल, ठीक आहे, सब अल्टर्न्स असतील, ठीक आहे, किंवा अल्टर्न्स जे काही असतील, ओके, किंवा कॉन्ट्राडिक्टरीज असतील, ह्याच्या शब्दशः अर्थामध्ये तुम्हाला जायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त काय समजायचं आहे की असे काही चार जसं स्क्वेअर असतो आपला एक, ठीक आहे, स्क्वेअर असतो, स्क्वेअरचे जसे 4 बाजू असतात त्या 4 बाजूला हे 4 स्टेटमेंट लाय करत आहेत. ठीक आहे, 4 स्टेटमेंट लाय करत आहे. ह्याचा ह्याच्यासोबत काहीतरी संबंध आहे, ह्याचा ह्याच्यासोबत काहीतरी संबंध आहे, सिमिलरली ह्याच्यासोबत ह्याच्यासोबत जे काही संबंध आहे, जे काही रिलेशन आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन तर करत आहे. ओके, राहिला प्रश्न ऑलचा, सम स्टेटमेंटचा, सम नॉटचा,
ओके, किंवा नो स्टेटमेंटचा, हे ऑलरेडी मी खूप डिटेलमध्ये सिलोजिझममध्ये डिस्कस केलं, अक्षरशः 4 ते 5 पार्ट्स यावरती काढलेले आहेत. तर यावरनं तुम्हाला एवढं समजायला हवं की ऑल असेल, सम असेल, हे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत, सम नॉट असेल, नो असेल, हे नेगेटिव्ह स्टेटमेंट आहे. लक्षात घ्या, एक्झामचा टाईम कमी राहिला आहे. या कमी टाईममध्ये तुम्हाला कुठे फोकस करायला पाहिजे, काय नाही, ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेते. काही स्टुडंट मला मेसेज करून टेक्स्ट करतात की मॅम तुम्ही कॅलेंडर क्लॉक टॉपिक सांगितला होता, घेतलाच नाही. प्रत्येक गोष्टीचं माझ्याकडे सोल्युशन आहे, पण मी ॲज पर द रिक्वायरमेंट गोष्टींना टॅकल करत आहे, एक लक्षात घ्या. ठीक आहे, आत्तापर्यंत जेवढे मी व्हिडिओज टाकलेत, असे पण काही विद्यार्थी आहेत ज्यांना आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज टाकले ते बघितलेले नाही आहेत. पण त्यांचं म्हणणं काय की मॅम तुम्ही हे टॉपिक नाही घेतले, हे आधी घ्या. अहो, तुम्ही आधी जे टॉपिक्स कवर केलेत ते तरी कवर करा. राहिली रिस्पॉन्सिबिलिटी सिलेबस कवर करण्याची, ते मी करेल ना. ओके, आणि एक डाऊट जेन्युइन असू शकतो, मी ते समजू शकतो, दॅट इज ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्सलेशनचा मराठीमध्ये लॉजिकल रिझनिंगचे नोट्स जे आहेत, लॉजिकल रिझनिंगचे नोट्स, मी कोचिंगचे नोट्स नाही बघितलेत बेसिकली, बट जे लॉजिकल रिझनिंगचे मी नोट्स प्रोव्हाइड करत आहे ते मी बेसिकली एका साईटवरनं घेतलेले आहेत. ठीक आहे, तर स्वतः त्यात काही चेंजेस केलेले आहेत मी, नो डाऊट. ओके, बट आय एम नॉट सेईंग की 100% कंटेंट मी स्वतः क्रिएट करत आहे, बिलकुल नाही. तर त्याच्या रिगार्डिंग नोट्स नाही आहेत, म्हणूनच मी तुम्हाला काल 2 दिवसापासनं किंवा 3 दिवसापासनं आय गेस आपलं रेकॉर्डिंग चालू आहे, रेकॉर्डेड सेशन, राईट. त्यासाठी रोज रोज मी हे वाक्य रिपीटवर नेते की तुम्ही हे जे मी लिहित चालले ते स्वतः लिहित चला, राईट. त्यामागे रिझन काय? रिझन हेच आहे की तुमच्याकडे पण ते शॉर्ट नोट्समध्ये प्रेझेंट म्हणजे त्या सगळ्या गोष्टी प्रेझेंटली लिहिलेल्या असायला पाहिजेत, बरोबर. ठीक आहे, राहिला प्रश्न मराठीचा, तुम्हाला मी प्रत्येक गोष्ट इथे कधीच मी हिंदी मीडियमचे पण स्टुडंट्स आहेत, बट मॅक्सिमम स्टुडंट जे तिथे मराठी मीडियमचे असल्यामुळे मी प्रत्येक गोष्ट मराठीतच एक्सप्लेन करते. ओके, हां, शब्दशः अर्थ मला नाही सांगता येणार, त्यासाठी मी त्या तुमच्या इन्कन्व्हिनियन्ससाठी मी मनातून माफी मागते. ठीक आहे, कारण ते जर मी आत्ता करत बसले तर मग सिलेबस कवर करणं खूप डिफिकल्ट जाईल. मला आधी स्वतः स्टडी करावी लागेल, मग तुमच्यापर्यंत ते मराठीचे शब्द पोहोचवणं ते खूप डिफिकल्ट आहे. आणि लक्षात घ्या, इंडियन लॉजिकचे जे टॉपिक्सचे नोट्स आहेत तुम्हाला खूप रेअर भेटतील नो डाऊट, बट ॲज पर दी MH सेटचा क्रायटेरिया खूप कमी नोट्स भेटतील. हां, तुम्ही जर कुठली बुक फॉलो करत असाल तर गो फॉर इट, बट मला सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणं, एक्झाम्पल्सच्या थ्रू एक्सप्लेन करून सांगणं ही माझी ड्युटी आहे. आणि ते आय थिंक मी ॲटलिस्ट 80% तरी प्रॉपर ड्युटी जे आहे करत आहे. अदर दॅन दॅट प्लीज तुमचे सजेशन्स जे असतील ते व्हॅलिड असतील तर प्लीज द्या. अदर दॅन दॅट तुम्ही तुमचा टाईमपास नका करत बसू टेक्स्ट करण्यामध्ये, हे करण्यामध्ये. ओके, वर्क ऑन द थिंग्स जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहेत. बिलकुल तुमचे सजेशन्स यामध्ये ऑब्व्हियसली मॅटर करतात मला, बट माझं म्हणणं आहे ज्या गोष्टी आधी कवर करायच्या आहेत त्या गोष्टी अशा टिक करत चला. ओके, एक एक करत चला. प्रमाणाचं जे इम्पॉर्टन्स होतं मी ते तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं सोप्या भाषेमध्ये. तुमच्याकडे कुठले नोट्स असतील तर वाचा, कोचिंगचे नोट्स असतील, ग्लोबल ऑनलाईनचे नोट्स प्रोव्हाइड करण्यात आले त्यामध्ये जर सगळ्या गोष्टी असतील तर ते वाचा. ठीक आहे, जे मराठीत तुम्हाला कन्व्हिनियंट वाटतं ते वाचा. बट माझं म्हणणं काय, जे मी कॉन्टेंट इथे शिकवत आहे, बिलकुल टाईम वेस्ट नाही करायचा आहे, बट जे कॉन्टेंट मी इथे एक्सप्लेन करते ते प्रत्येक कॉन्टेंट इम्पॉर्टंट आहे. त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने मला हे सांगायचं की म्हणून मी रोज सांगत आहे की ते लिहित चला. त्यामागे हेच रिझन आहे. ओके, अदर दॅन दॅट काही नाही. ओके, परत मी आज जे काही शिकवलं आहे, ठीक आहे, ते रिवाईज करणं. बेसिकली आजचा लेक्चर रिव्हिजन फोकस्डच असणार आहे. स्क्वेअर ऑफ अपोजिशनला थोडं अजून आपण व्यवस्थित समजून घेऊयात. ओके, सो फाईन, ठीक आहे. ह्या टेबलकडे फोकस करा. ओके, हे टेबल आय गेस सगळ्यांनी नोट डाऊन केलं असेल कालच्या लेक्चरच्या थ्रू. ओके, तरी स्टील ज्यांनी नोट डाऊन नाही केले त्यांनी एक स्क्रीनशॉट घ्या आणि एकदा ह्या टेबलकडे व्यवस्थित बघा. मी तुम्हाला सिलोजिझममध्ये 2 टाईपचे स्टेटमेंट सांगितले होते. एक होता पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि दुसरा होता नेगेटिव्ह स्टेटमेंट. ओके, कुठले होते? ऑल, सम पॉझिटिव्ह होता, सम नॉट आणि नो का होता? नेगेटिव्ह होता. ठीक आहे, त्याच बेसिसवरती इथे बघा, ऑल A-R-B पहिला वाक्य हा काय दाखवत आहे? पॉझिटिव्हिटी दाखवत आहे. आणि ऑल A-R-B सगळे A B आहेत. यामध्ये ईच अँड एव्हरी A काय आहे? B आहे. लक्षात घ्या, सगळे A B आहेत. तर याच्या अकॉर्डिंग
ह्या वाक्याला आपण युनिव्हर्सल पॉझिटिव्ह बोलतो. का युनिव्हर्सल पॉझिटिव्ह का बोलायला लागलो? कारण प्रत्येक ए जो आहे तो बीमध्ये इन्क्लुडेड आहे. ठीक आहे, म्हणून त्याला युनिव्हर्सल म्हणजे सगळेच ए बीमध्ये आहेत. ह्याचा अर्थ युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह बोलतात. अफर्मेटिव्ह बोलतात म्हणून ह्याला आपण एने डिनोट करतो. ह्या वाक्याला आपण एने डिनोट करतो. ठीक आहे. युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट कोणता आहे? नो ए आर बी. कुठलाच ए बी नाही आहे. कुठलाच ए बी नाही आहे. हे आपण वेन डायग्राम काढायला शिकली होती नो ए आर बीची, राईट. युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट. युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंटला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, डिनोट करतो मॅडम? ईने डिनोट करतो. दुसरं वाक्य जो आहे तो अगेन पॉझिटिव्ह आहे. सम ए आर बी. आता लक्षात घ्या, यामध्ये आपण याला पर्टिक्युलर पॉझिटिव्ह म्हटलं आणि दुसरं काय आहे? सम ए आर नॉट बी. ह्याला पर्टिक्युलर नेगेटिव्ह बोललं. पर्टिक्युलर पॉझिटिव्ह, पर्टिक्युलर नेगेटिव्ह का बोललो हे लक्षात घ्या. यामध्ये जे आपण डायग्राम काढतो बेसिकली कशी, सम ए, काही ए बी आहेत आणि काही ए बी नाही आहेत. मला सांगा, ह्या डायग्राममध्ये हे काही बी आहेत जे ए नाही आहेत. ठीक आहे, काही बी हे आहेत जे ए नाही आहेत, बरोबर. आणि हा जो डायग्राम दाखवत आहे हे काय दाखवत आहे? सम ए आर बी दाखवत आहे. जे शेडेड पोर्शन आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. यावरनं आपण काय सांगू शकतो की सम जो पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, जो की पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, त्याच्यामधून आपण काय सांगत आहोत की तो काय आहे? पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. पर्टिक्युलर पॉझिटिव्ह का म्हणत आहे? कारण काही एच बी आहेत. काही पर्टिक्युलर असे ए आहेत जे काय आहेत? बी आहेत. म्हणून त्याला आपण काय बोलतो? पर्टिक्युलर. काही भाग जो एचा आहे तो काय आहे? बी आहे. म्हणून ह्याला पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. काही भाग बीचा असा आहे जो ए नाही आहे, म्हणून आपण ह्याला काय बोलतो? पर्टिक्युलर नेगेटिव्ह बोलतो. ठीक आहे. आता ह्यात लक्षात काय ठेवायचं आहे? याचे सिम्बलायझेशन लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय, आपण युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह सेंटेन्सला एने डिनोट करणार आहोत, युनिव्हर्सल नेगेटिव्हला ईनी, पर्टिक्युलर पॉझिटिव्हला आयनी, पर्टिक्युलर नेगेटिव्हला ओनी. ठीक आहे, हे झालं डिनोटिंग. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट नाही. आता इम्पॉर्टंट काय आहे? स्क्वेअर ऑफ अपोजिशन. स्क्वेअर ऑफ अपोजिशन म्हणजे काय? आपण एक स्क्वेअर ड्रॉ करत आहोत. आता यात मी काय करत आहे लक्षात घ्या. आपण काय शिकलो यामध्ये? येस, आपण बघितलं युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल निगेटिव्ह, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह, पर्टिक्युलर निगेटिव्ह. ठीक आहे. स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये आपल्याला माहिती आहे स्क्वेअरला काय असतात? 4 कॉर्नर्स असतात. ठीक आहे, हे हा दुसरा. एक काम करू, आपण व्यवस्थित काढूयात. समजा हा एक स्क्वेअर आहे. ओके. आता या स्क्वेअरमध्ये हा जो कॉर्नर मी दाखवत आहे ह्याला एने दाखवत आहे. ए म्हणजे काय होतं? ए म्हणजे काय आहे मॅडम? अफर्मेटिव्ह. अफर्मेटिव्ह त्याला आपण काय म्हणतो? अफर्मेटिव्हलाच युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट बोलतो. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह मी इथे लिहून घेते वाटलंस, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता ह्याच्यात तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? मॅडमनी एक कॉर्नरला ए लिहिलं होतं. एचा अर्थ काय आहे मॅडम? युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. युनिव्हर्सल पॉझिटिव्हचा स्टेटमेंटचे एक्झाम्पल कोणते आहेत? ऑल ए आर बी. एवढं लक्षात ठेवा ना. तुम्हाला मराठी इंग्लिशमध्ये याच्यात काही कन्फ्युजिंग करण्यासारखं नाहीच आहे. ठीक आहे. दुसरं यामध्ये लक्षात घ्या, दुसऱ्या कॉर्नरला मी काय लिहित आहे? ई लिहित आहे. ईचा अर्थ काय होता? युनिव्हर्सल नेगेटिव्ह होता. मी इथे लिहिते वाटलंस युनिव्हर्सल नेगेटिव्ह. युनिव्हर्सल नेगेटिव्हचं एक्झाम्पल काय आहे की कुठलाच ए बी नाही आहे. नो ए आर बी. हा झाला युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट. तिसरा जो कॉर्नर आहे, मी या तिसऱ्या कॉर्नरला लिहित आहे आय. ओके. ह्याला बोला पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. पर्टिक्युलर पॉझिटिव्हचं एक्झाम्पल काय होतं मॅडम? पर्टिक्युलर पॉझिटिव्हचं एक्झाम्पल काय आहे की सम ए आर बी. आणि इथे लिहित आहे ओ. ठीक आहे. ह्याला काय बोलणार आपण? पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट. ह्याला काय बोलणार? पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट. पर्टिक्युलर नेगेटिव्हचं एक्झाम्पल काय होतं? सम ए आर नॉट बी. एवढं तर लक्षात राहिलं. आपण काय केलं? जे 4 स्टेटमेंट्स आहेत आपले, कोणते कोणते? अफर्मेटिव्ह, दॅट इज युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल नेगेटिव्ह, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह, पर्टिक्युलर नेगेटिव्ह. हे आपले 4 वाक्य झाले. 4 वाक्य आपण 4 स्क्वेअरच्या कॉर्नर्सला लिहिले. ठीक आहे, म्हणजे डिनोट केलं. दुसरी गोष्ट, आता स्क्वेअर ऑफ अपोजिशन काय म्हणते? स्क्वेअर ऑफ अपोजिशन काय म्हणते? ओके.
की जे ए आणि ई आहे, ए आणि ई आहे, ए आणि ई, प्लीज आधी लक्षात घ्या. ए आणि ईच्या आधी आपण हे बघू. जो ए आणि ओ आहे, ए आणि ओ, कॉन्ट्रॅडिक्टरीचा काय अर्थ होतो? कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे काय? बेसिकली तुम्ही असं लक्षात घ्या, जे एकमेकांच्या अपोजिट कॉर्नरला प्रेझेंट आहेत. एच्या अपोजिट कॉर्नरला कोण प्रेझेंट आहे? ओ. सिमिलरली आयच्या अपोजिट कॉर्नरला कोण प्रेझेंट आहे? ई. ए आणि ओ, आय आणि ई रेस्पेक्टिवली हे काय आहेत? कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ काय होतो आधी लक्षात घेऊयात आपण. कॉन्ट्रॅडिक्टरी हे काय आहेत? कॉन्ट्रॅडिक्टरीज. शब्दशः अर्थ जरी नाही समजला तर काय लक्षात ठेवायचं? जे कोणते मॅम स्क्वेअरच्या अपोजिट तुम्हाला दिसत आहे, ए स्क्वेअरच्या कॉर्नरच्या अपोजिट, एच्या कॉर्नरच्या अपोजिट कोण आहे? ओ. आयच्या कॉर्नरच्या अपोजिट कोण आहे? ई. ठीक आहे, हे काय आहेत? कॉन्ट्रॅडिक्टरी आहेत. तर याचा अर्थ काय होतो? जर एक वाक्य बरोबर असेल तर दुसरा चुकीचा आहे. एक वाक्य जर बरोबर येत असेल तर दुसरा काय येणार आहे? चुकीचा येणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. अर्थात स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये काही रूल्स बघणार आहोत. तर रूल नंबर 1 काय आहे? रूल नंबर 1 काय झाला मॅम? कॉन्ट्रॅडिक्टरीचा रूल. कॉन्ट्रॅडिक्टरीचा रूल म्हणजे काय आहे? यामध्ये एच्या उलटं कोण आहे? एच्या उलटं म्हणजे अपोजिट कॉर्नरला कोण आहे? ओ. आयच्या अपोजिट कॉर्नरला कोण आहे? ई. अर्थात ए जर स्टेटमेंट, ए जर म्हणजेच ए म्हणजे कोण? अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह जर वाक्य चुकीचं येत असेल तर त्याच्या अपोजिट कोण आहे सर? अपोजिट कोण आहे? ओ. ओ म्हणजेच कोण? पर्टिक्युलर नेगेटिव्ह. जर ए दॅट इज अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह जर चुकीचं येत असेल तर त्याच्या अपोजिट कोणतं वाक्य आहे? पर्टिक्युलर पॉझिटिव्ह. पर्टिक्युलर पॉझिटिव्ह वाक्य 100% बरोबर येणार. सिमिलरली तुम्ही काय म्हणू शकता की जर ओ चुकीचा येत असेल तर ए वाक्य बरोबर येणार आहे. ए म्हणजेच काय? अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. त्याच्याच अपोजिट काय आहे की युनिव्हर्सल नेगेटिव्ह जर स्टेटमेंट चुकीचा येत असेल तर काय येणार? पर्टिक्युलर पॉझिटिव्ह बरोबर येणार आहे. जर पर्टिक्युलर पॉझिटिव्ह चुकीचं येत असेल तर युनिव्हर्सल नेगेटिव्ह 100% बरोबर येणार आहे. हा झाला पहिला रूल. पहिला रूल काय म्हणतो की मॅम ए अँड ओ असेल किंवा आय अँड ई असेल, ह्याला आपण कॉन्ट्रॅडिक्टरी म्हणतो. कॉन्ट्रॅडिक्टरीचा अर्थ शब्दशः अर्थामध्ये आपल्याला घुसायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की जर ए म्हणजेच युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट जर बरोबर येत असेल तर ओ दॅट इज पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट चुकीचं येणार आहे. आय म्हणजेच युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट जर चुकीचं येत असेल तर पर्टिक्युलर पॉझिटिव्ह स्टेटमेंट बरोबर येणार. त्याच्याच उलटं जर अफर्मेटिव्ह रॉंग येत असेल तर पर्टिक्युलर नेगेटिव्ह बरोबर येणार. जर युनिव्हर्सल नेगेटिव्ह बरोबर येत असेल तर पर्टिक्युलर पॉझिटिव्ह फॉल्स येणार आहे. तर हे पहिला रूल झाला. त्याला काय म्हणतो? कॉन्ट्रॅडिक्टरी. अर्थात काय? एका स्क्वेअरचा जर कॉर्नरचा स्टेटमेंट बरोबर येत असेल तर त्याच्या अपोजिटचं काय येणार आहे? चुकीचं येणार आहे. सिमिलरली दुसऱ्या कॉर्नरला पण सेम रूल अप्लाय होतो. ठीक आहे, हा झाला रूल नंबर 1. दुसरा जो रूल आहे दॅट इज रूल नंबर 2. लेट अस डिस्कस दॅट नाव. रूल नंबर 2 काय बोलतोय? ए आणि ई जे आहे, ए आणि ई वरच्या साईड बघा आता, ए आणि ई. ए अँड ई ह्याला आपण काय बोलतो? दे आर कॉन्ट्ररीज. कॉन्ट्रॅडिक्टरी, कॉन्ट्ररी, कॉन्ट्रॅडिक्टरी, कॉन्ट्ररी. ठीक आहे. कॉन्ट्ररीचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. कॉन्ट्ररीचा अर्थ काय होतो यामध्ये रूल नंबर 2 काय बोलतो लक्षात घ्या. वाटल्यास लिहून घ्या. रूल नंबर 2. रूल नंबर 2 काय? कॉन्ट्ररीचा. ओके. आणि त्यामध्ये दुसरा एक रूल आहे सब कॉन्ट्ररीचा. ठीक आहे. रूल नंबर 2 मध्ये बेसिकली 2 आहेत. एक आहे कॉन्ट्ररी, दुसरा आहे सब कॉन्ट्ररी. आता इट मीन्स ए अँड ई, ए अँड ई हे काय आहेत? कॉन्ट्ररी आहेत. ह्याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. बाकी सगळे शब्द विसरून जायचे. बेसिकली जे ए आणि ई आहेत, ठीक आहे, ते ए अँड ई दॅट इज युनिव्हर्सल पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट अँड ई कॅन बी रॉंग टुगेदर. अर्थ काय आहे? ए आणि ई
दोन्ही पण एकत्र चुकीचे स्टेटमेंट असू शकतात. दे कॅन बी फॉल्स टुगेदर. म्हणजे ॲट वन टाईम दोन्ही पण वाक्य, कोणते कोणते दोन वाक्य, ए आणि ई वाक्य. एला आपण काय बोलतो, अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह बोलतो, आणि ईला काय बोलतो, युनिव्हर्सल नेगेटिव्ह बोलतो. दोन्हीही वाक्य काय असतात, फॉल्स ॲट वन टाईम असू शकतात. ठीक आहे. दुसरं जे आहे, आता हे झालं कॉन्ट्ररीजचं. ठीक आहे. त्यामध्ये दोन्ही वाक्य ॲट वन टाईम फॉल्स असू शकतात, बट दोन्हीही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. लक्षात घ्या प्लीज. दोन्ही वाक्य एक टाईमला दोन्ही वाक्य चुकीचे असू शकतात. दे कॅन बी रॉंग. हे पण चुकीचं असेल तर हे पण चुकीचं असू शकतो. ठीक आहे. पण हेही बरोबर आहे आणि हेही बरोबर आहे अशी कंडिशन एक्झिस्ट करत नाही. प्लीज लक्षात घ्या. जर अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह स्टेटमेंट, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट बरोबर असेल तर युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट पण बरोबर येणार. हे कंडिशन पॉसिबल नाही आहे. दोन्ही पण ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, पण दोन्ही वन टाईम बरोबर आहेत असं नाही पॉसिबल. एक बरोबर असेल तर दुसरं रॉंग असणार आहे, दुसरं रॉंग असेल तर पहिलं बरोबर असणार आहे. प्लीज हे नोट डाऊन करा. हे झालं कॉन्ट्ररीचा रूल. कॉन्ट्ररी म्हणजे काय, ए आणि ई कॉन्ट्ररी आहेत, एवढं लक्षात घेतलात. ए आणि ई कॉन्ट्ररी आहे मॅडम. कॉन्ट्ररीचा अर्थ काय आहे, दोन्हीही ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, पण दोन्ही ॲट वन टाईम बरोबर असतात. ही कंडिशन एक्झिस्ट करत नाही. एक बरोबर असेल तर दुसरा चुकतो, दुसरा बरोबर असेल तर पहिला चुकतो. हे प्लीज लिहून घ्या वाटलंच. रूल नंबर 2मध्ये अजून दुसरी गोष्ट काय, सब कॉन्ट्ररी. सब कॉन्ट्ररीचा आता ह्याच्याकडे फोकस करायचं तुम्हाला, आय आणि ओकडे. सब कॉन्ट्ररीचा अर्थ काय होतो तर ते बघून घेऊ आपण. सब कॉन्ट्ररी मी रूल नंबर 3 हे मी तर अबाउट करते. तुम्हाला डायग्राम मला एक्सप्लेन करायचे तर हे रूल्स इथून मी काढून टाकते. लिहित चला पण फक्त. ठीक आहे. रूल नंबर 3, आय अँड ओ. आता खालच्या कॉर्नरला कोण कोण आहे, खालच्या कॉर्नरला आय आहे आणि इकडे कोण आहे, ओ आहे. ह्याचा अर्थ काय होतो, आय अँड ओ आर सब कॉन्ट्ररी. ह्याचा अर्थ काय होतो की दोन्ही वाक्य, आपण कॉन्ट्ररीच्यामध्ये काय बघितलं, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात, पण दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. एक वाक्य बरोबर असेल तर दुसरं चुकीचं असणार आहे, हे बघितलं. सब कॉन्ट्ररी त्याच्या उलटं म्हणजे काय, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर असू शकतात, पण दोन्ही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे नसणार आहेत. एक वाक्य चुकीचं असेल तर दुसरं बरोबर असणार. ही कंडिशन एक्झिस्ट करते. परत एकदा, कॉन्ट्ररी आणि सब कॉन्ट्ररीमधला जो रूल नंबर 2 होता तो मी एकदा व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगते. हा झाला कॉन्ट्ररी आणि हा झाला सब कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररीमध्ये कोणते वाक्य येतात, अफर्मेटिव्ह पॉझिटिव्ह अँड युनिव्हर्सल नेगेटिव्ह. यामध्ये कोणतं येतं, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह अँड युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट. त्याला आपण काय बोलतो, ए ई अँड आय ओ. ठीक आहे. त्याला लक्षात कसं ठेवायचं तर बघा आता, कॉन्ट्ररीचा अर्थ काय आहे, दोन्हीही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात मॅडम, पण दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. सब कॉन्ट्ररी त्याच्या उलटं, दोन्ही वाक्य ॲट एक टाईमला जे आहेत ट्रू असू शकतात, की दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर असू शकतात. ठीक आहे. आणि दुसऱ्याच्यामध्ये काय म्हणते, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. म्हणजे एक जर बरोबर असेल तर दुसरं 100% चुकीचंच असणार आहे. दोन्ही वाक्य एक वन टाईमला बरोबर नसणार. सिमिलरली इथे काय करणार तुम्ही, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम फॉल्स असणार. ही कंडिशन एक्झिस्ट करत नाही. एक वाक्य चुकीचं असेल तर दुसरा बरोबर असणार आहे, हे 100% खरं. ठीक आहे. कॉन्ट्ररी आणि सब कॉन्ट्ररीमध्ये आय होप आता सगळ्यांना समजलं असेल काय फरक आहे काय नाही. जरी तुम्हाला शब्द लक्षात राहत नसतील, कॉन्ट्राडिक्टरीज, कॉन्ट्ररी, सब कॉन्ट्ररी, तर तुम्हाला ॲटलिस्ट एवढं लक्षात राहायला पाहिजे की मॅम एक स्क्वेअर आहे. ठीक आहे. स्क्वेअरच्या कॉर्नर्सला कोणते कोणते वाक्य लाय करतात, कोणते कोणते, ए ई आय ओ. बरोबर, ए ई आय ओ. तर आता ह्या वाक्याच्यामध्ये हे आय आणि ओ काय सब कॉन्ट्राडिक्टरीज आहेत. कॉन्ट्राडिक्टरीजचा अर्थ आपण काय बघितला होता, जर आय बरोबर असेल तर ओ चुकीचं असणार आहे, जर ओ चुकीचं असेल, ओ बरोबर असेल तर ए चुकीचं असणार आहे. बरोबर, ई बरोबर असेल तर आय चुकीचं असणार आहे, आय बरोबर असेल तर ई चुकीचं असणार आहे. हे झाला पहिला लॉ. दुसरा होता कॉन्ट्ररीजचा आणि सब कॉन्ट्ररीजचा. कॉन्ट्ररी सब कॉन्ट्ररीजमध्ये लॉ काय बघितला, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम जे आहे काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. ठीक आहे. दोन्ही वाक्य ॲट वन टाईम फॉल्स असू शकतात, पण दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. एक बरोबर असेल तर दुसरं चुकीचं असणार. यामध्ये त्याच्या उलटं बघितलं, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर असणार आहेत मॅम, दोन्ही वाक्य ॲट वन टाईम फॉल्स नसणार आहेत. एक फॉल्स असेल तर दुसरं ट्रू असेल. ठीक आहे. हे झालं सब कॉन्ट्ररीज. तिसरा जो लॉ आहे, तिसरा जो रूल आहे यामध्ये, लॉ म्हणण्यापेक्षा रूल ऑफ स्क्वेअर ऑफ अपोजिशनचा, तो दॅट विल बी
हे आधी रब करू आपण. रूल नंबर 3 आता स्टडी करूयात, जो आपण अल्टर्न्स आणि सब अल्टर्न्स बघितलं होतं त्यामध्ये, बरोबर. रूल नंबर 3, हे 3 रूल लक्षात राहिले बस. रूल नंबर 3 समजण्याच्या आधी, ओके, रूल नंबर 3 समजण्याच्या थोडंसं आपण इथे काय करू, थोडं रब आउट करू, क्लीन करू हे. ओके, ठीक आहे. ओके, फाईन. आता ह्या पर्टिक्युलर रूलच्या अकॉर्डिंग हे रूल समजण्याच्या आधी 2 गोष्टी समजाव्या लागतात आपल्याला. कोणत्या 2 मॅम? अल्टर्न्स कशाला बोलतात आणि सब अल्टर्न्स आणि सुपर अल्टर्न्स कशाला बोलतात हे समजून घेऊयात. आधी लक्षात घ्या, जो ओ आहे, ओ कोण आहे? सब अल्टर्न आहे. कोणाचा सब अल्टर्न आहे? ईचा. ठीक आहे. ए अँड ई ह्याला आपण काय बोलतो? सुपर अल्टर्न बोलतो. लक्षात घ्या, एला आणि ईला आपण काय बोलणार आहोत? ए अँड ईला दोघांना आपण काय बोलणार आहोत? सुपर अल्टर्न्स. मी तर लिहिते ए आणि ई जे आहे. ए म्हणजे काय आहे सर? युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. ई म्हणजे काय आहे? युनिव्हर्सल नेगेटिव्ह. ठीक आहे. युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल नेगेटिव्ह दोन्हीही वाक्य जे आहे त्याला आपण काय बोलतो? सुपर अल्टर्न्स बोलतो. याला काय बोलतो? सुपर अल्टर्न बोलतो. ठीक आहे. आणि जे आय अँड ओ आहे, आय अँड ओला आपण काय बोलणार आहोत? सब अल्टर्न बोलणार आहोत. सब अल्टर्न. मग मॅम सुपर अल्टर्न आणि सब अल्टर्न काय आहे हे समजून घ्यायचं आहे का आपल्याला? नाही, आपल्याला फक्त समजायचं की रिलेशन काय आहे यामध्ये. ओके, आता सुपर अल्टर्न्स जर ट्रू असतील, म्हणजेच कोण? ए आणि ई जर ट्रू असतील, सुपर अल्टर्न्स ट्रू असतील, म्हणजेच अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि युनिव्हर्सल नेगेटिव्ह स्टेटमेंट जर ट्रू असतील तर सब अल्टर्न्स पण ट्रू असतात. प्लीज लक्षात घ्या, अफर्मेटिव्ह युनिव्हर्सल स्टेटमेंट जर पॉझिटिव्ह स्टेटमेंट जे आहे युनिव्हर्सल पॉझिटिव्ह जर ते बरोबर असतील, सुपर अल्टर्न्स, ओके, दोन्ही पण ए किंवा ई दोन्हीपैकी कुठलं जरी एक बरोबर असेल तर त्याचं जे सब अल्टर्न असणार आहे ते बरोबर असणार आहे. ठीक आहे. इफ सुपर अल्टर्न्स आर ट्रू देन सब अल्टर्न्स आर ट्रू. ते लिहून घ्या वाटलंस. ए अँड ई जर ट्रू असतील तर मग आय अँड ओ ज्याला आपण सब अल्टर्न्स बोलतो ते पण वाक्य कसे असणार आहेत? देन दे विल बी ऑल्सो ट्रू. ठीक आहे. दुसरं यामध्ये जे शिकायचं आहे, जर सब अल्टर्न म्हणजे कोण? आय आणि ओ जर फॉल्स असतील तर सुपर अल्टर्न्स पण फॉल्स असणार आहेत. काय शिकलो आता? सिम्पल लॉ होता, जास्त डोकं लावायची गरज नाही यामध्ये. ए आणि ई जर बरोबर असतील सुपर अल्टर्न्स तर त्याचे सब अल्टर्न्स आय आणि ओ पण बरोबर असणार आहे. ठीक आहे. जर आय आणि ओ फॉल्स असतील तर ए आणि ई पण फॉल्स असणार आहेत. दिस इज ऑल अबाउट द स्क्वेअर ऑफ अपोजिशन. स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये रूल्स समजून घ्या. बाकी तुम्हाला वेन डायग्रामच्या थ्रूसुद्धा आन्सर सांगते तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, एवढंच होतं. आता आपण काय करूयात? एक क्वेश्चन बघूयात, क्वेश्चन बघून घेऊयात. मी काल एक क्वेश्चन दिला होता आय गेस तुम्हाला. हा वाला क्वेश्चन आता आपण स्टडी करूयात व्यवस्थित. ठीक आहे. ओके, इथे क्वेश्चन घेतला आहे मी. आधी तर आपण काय करूयात? क्वेश्चनच्या अकॉर्डिंग कुठला ए वाक्य आहे, कुठला ई आहे, कुठला आय आहे आणि कुठला ओ आहे त्याला डिफरन्शिएट करू. ठीक आहे. तर व्हेरी फर्स्ट थिंग मला सांगा, ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट. इफ स्टेटमेंट ऑल स्टुडंट आर इंटेलिजन्स इज ट्रू असं जर दिलेलं असेल तर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स. ठीक आहे. प्रश्नामध्ये काय दिलं ते प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. हे वाक्य आहे ऑल स्टुडंट आर इंटेलिजंट. जर हे वाक्य जर बरोबर आहे असं बोलत असतील प्रश्नाच्या अकॉर्डिंग तर खालील दिलेल्यापैकी कुठलं वाक्य चुकीचं येणार आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. पहिलं तर कोणतं वाक्य दिलं ते बघूयात. ऑल स्टुडंट्स आर इंटेलिजंट ॲज पर AEIO. मला सांगा, ऑल स्टुडंट आर इंटेलिजंट कोणतं वाक्य येणार आहे? 100% मॅम ते युनिव्हर्सल पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणजेच अफर्मेटिव्ह. युनिव्हर्सल पॉझिटिव्हचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं, ऑल ARB. सिमिलरली ऑल स्टुडंट आर इंटेलिजंट कोणतं वाक्य येणार आहे? ए, दॅट इज युनिव्हर्सल पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता हे वाक्य प्रश्नाच्या अकॉर्डिंग काय म्हटलं, जे ए वाक्य दिलेलं आहे आपल्याला ऑल स्टुडंट आर इंटेलिजंट हे ट्रू आहे बोललेलं. ठीक आहे. तर खालील दिलेल्यापैकी कोणतं चुकीचं येणार आहे, कोणतं बरोबर येणार ते आधी बघून घेऊयात आपण. ठीक आहे. याला मी रब करते.
आता तर खालचे दिलेले जे वाक्य आहेत ते कोणते वाक्य आहेत ते शोधून काढूयात. मला सांगा. नो स्टुडंट आर इंटेलिजंट कोणतं वाक्य आहे? युनिव्हर्सल नेगेटिव्ह वाक्य आहे. युनिव्हर्सल नेगेटिव्ह वाक्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो सर? ईनी रिप्रेझेंट करतो. तर लिहा इथे ई. ओके. सम स्टुडंट्स आर इंटेलिजंट पर्टिक्युलर पॉझिटिव्ह स्टेटमेंट. सम ए आर बी पर्टिक्युलर पॉझिटिव्हला कशाने रिप्रेझेंट करतो आपण? आयनी रिप्रेझेंट करतो. सम स्टुडंट्स आर नॉट इंटेलिजंट. सम नॉटची कंडिशन आहे. हे काय आहे सर? पर्टिक्युलर नेगेटिव्ह कंडिशन आहे. याला कशाने रिप्रेझेंट करतो? ओनी. ठीक आहे. तर AEIO जे चारही वाक्यात आपल्याकडे आले. आता मला सांगा आपण काय करू? ते स्क्वेअर ऑफ अपोजिशन वाटलं तिथे आपण ड्रॉ करून घेऊ. त्याचे रूल्स तर आता आपल्याला माहिती झालेले आहेत. ठीक आहे. मी काय करते? हे AE दॅट इज युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल नेगेटिव्ह, I दॅट इज युनिव्हर्सल काय आहे? पॉझिटिव्ह, आणि हे पर्टिक्युलर पॉझिटिव्ह अँड पर्टिक्युलर नेगेटिव्ह आपण ड्रॉ करून घेतलो. AEIO. तर आपण लॉच्या अकॉर्डिंग ठीक आहे आपण काय शिकलो? लक्षात घ्या. परत एकदा लॉज आपण एक्सप्लेन करून घेऊ वाटलंस. आपण काय शिकलो? जर ए बरोबर असेल तर ओ काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. बरोबर हे आपण शिकलो. दुसरी गोष्ट जी आपण शिकली, ई जर चुकीचं असेल तर आय बरोबर असणार आहे. ठीक आहे. अर्थात आपण लॉ ऑफ कॉन्ट्ररीच्या वरून कॉन्ट्रॅडिक्टरी जो फर्स्ट रूल होता आपला त्याच्यावरून काय शिकलं की ए जर ट्रू असेल तर मॅम 100% ओ काय असणार आहे? फॉल्स असणार आहे. ओ काय असणार आहे? चुकीचं असणार आहे. तर मला सांगा जर एच बरोबर आहे प्रश्नामध्ये दिलं आहे तर वाक्य जो ओचा असणार आहे तो चुकीचा असणार आहे. ओ वाक्य चुकीचं असणार आहे. म्हणजे कोणतं स्टेटमेंट रॉंग असणार आहे? सम स्टुडंट आर नॉट इंटेलिजंट हे फॉल्स असणार आहे. समजत आहे तुम्हाला? कॉन्ट्रॅडिक्टरीजचा जो लॉ बघितला होता आपण त्याच्यामध्ये काय शिकलो? जर एच बरोबर असेल तर मॅम ओ 100% रॉंग असणार आहे. प्रश्नामध्ये ए बरोबर दिलेलं आहे तर मला सांगा ओ तर चुकीचा येणार आहे. म्हणजे पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट नेगेटिव्ह स्टेटमेंट काय येणार आहे? चुकीचा येणार आहे. हा झाला पर्टिक्युलर नेगेटिव्ह स्टेटमेंट, हा गेला चुकीचा. ठीक आहे. आता दुसरा लॉ आपण कोणता बघितला? कॉन्ट्ररीजचा लॉ. हा झाला पहिला रूल. दुसरा रूल कोणता होता? कॉन्ट्ररीचा रूल काय सांगते? ए आणि ई काय आहेत? कॉन्ट्ररी टू ईच अदर आहेत. कॉन्ट्ररीजच्या रूलच्या अकॉर्डिंग काय होतं मॅडम की दोन्ही पण जे आहे ए आणि ई दोन्हीही ॲट वन टाईम ट्रू नसणार आहेत. बरोबर? ते ॲट वन टाईम चुकीचे असू शकतात. ए चुकीचा असेल तर हा पण चुकीचा असणार आहे. पण दोन्ही ॲट वन टाईम बरोबर नसणार आहेत. म्हणजे ए जर बरोबर दिला इथे तर ई 100% चुकीचा आहे. कॉन्ट्ररीचा लॉ काय बोलतो मॅडम? ए आणि ई दोन्ही ॲट वन टाईमला बरोबर नसू शकतात. दोन्ही ॲट वन टाईमला रॉंग असू शकतात पण बरोबर असणार आहेत का? नाही. तर मला सांगा ए जर बरोबर असेल तर 100% ई चुकीचा असणार आहे. म्हणून जो पहिला वाक्य आहे दॅट इज नो स्टुडंट आर इंटेलिजंट दॅट इज स्टेटमेंट ई, इट इज गोइंग टू बी फॉल्स. समजत आहे आपण कशा पद्धतीने करतोय? नेक्स्ट, सम स्टुडंट आर इंटेलिजंट. आता कॉन्ट्ररीचं झालं. मला सांगा आता आपण कशावर येऊ? आपण येऊयात सबअल्टन्स. कारण ए आणि आयची कंडिशन राहिलेली आहे. ए आणि आयचं आपल्याला रिलेशन काढायचं आहे. ठीक आहे. मला सांगा ए आणि आयचं रिलेशन आपण कसं काढतो? सबअल्टन्स आणि अल्टनच्या थ्रू. आपण काय बघितलं? जर ए सुपर अल्टन ट्रू असेल तर काय असणार आहे? यामध्ये आय पण ट्रू असणार आहे. हे आपण शिकलो होतो. ई जर ट्रू असेल तर ओ पण ट्रू असणार आहे. हे शिकलो आपण. ठीक आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग ए जर प्रश्नामध्ये ट्रू दिला आहे तर आय पण ट्रू येणार आहे. म्हणून हा जो वाक्य आहे हा काय येणार आहे? ट्रू येणार आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारले? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर फॉल्स. तर कोणते दोन फॉल्स स्टेटमेंट भेटले आपल्याला? वाक्य नंबर ए अँड सी. आय होप तुम्हाला आता हे कॉन्ट्रॅडिक्टरीज, अल्टर्न्स, सब अल्टर्न्स मी एक एक्झाम्पल देईल त्याच्या थ्रू समजलं असेल. ठीक आहे. हा क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. आय होप सगळ्यांना आता क्लिअर झालं असेल की स्क्वेअर ऑफ अपोजिशन काय आहे. ओके.
ठीक आहे. ह्या रूल्सच्या बेसिसवरती, स्क्वेअर ऑफ अपोजिशनच्या रूल्सच्या बेसिसवरती आपण जे 4 वाक्य आहेत, कोणते 4 वाक्य? युनिव्हर्सल पॉझिटिव्ह, युनिव्हर्सल नेगेटिव्ह, पर्टिक्युलर पॉझिटिव्ह, पर्टिक्युलर नेगेटिव्हमध्ये रिलेशन कशा पद्धतीने एक्झिस्ट करतं ते सांगितलं. म्हणजे जर एक वाक्य बरोबर असेल तर दुसरा बरोबर येणार आहे का नाही त्याच्या अकॉर्डिंग. त्यासाठी आपण 3 रूल बघितले. 3 रूलमधला पहिला रूल आपण बघितला होता कॉन्ट्रॅडिक्टरीज. कॉन्ट्रॅडिक्टरी रूलमध्ये काय बघितलं आपण? जर ए बरोबर असेल तर मॅम ई काय येणार आहे? चुकीचं येणार आहे. जर ई बरोबर ओ बरोबर असेल तर आय काय येणार आहे? सॉरी, ए ई आय ओ हे बघितलं आपण. ठीक आहे. तर यामध्ये आपण काय बघितलं? जर ए बरोबर येत असेल तर ओ 100% चुकीचं येणार आहे. जर ई बरोबर येत असेल तर आय 100%. सिमिलरली अपोजिट मॅनरमध्ये पण सांगू शकतो तुम्ही. नेक्स्ट आपण लॉ कोणता बघितला? दॅट वॉज कॉन्ट्ररीचा लॉ. कॉन्ट्ररी कोणाची असते? ए आणि ईची. यामध्ये आपण काय स्टडी केलं? मॅम दोन्ही वाक्य ॲट वन टाईम, कॉन्ट्ररीजमध्ये काय बघितलं? दोन्ही वाक्य ॲट वन टाईम फॉल्स असू शकतात, पण दोन्ही ॲट वन टाईम ट्रू नसणार आहेत. एक चुकीचा असेल तर दुसरा बरोबर असणार आहे. लक्षात घ्या. सेम सब कॉन्ट्ररीचं उलटं बघितलं. दोन्ही वाक्य ॲट वन टाईम बरोबर असू शकतात, बट दोन्ही वाक्य ॲट वन टाईम चुकीचे नसणार आहेत. एक चुकीचं असेल तर दुसरा बरोबर. नंतर आपण काय बघितलं? सुपर अल्टन्स आणि सब अल्टन्स. सुपर अल्टन्समध्ये काय बघितलं? ए ई. जर सुपर अल्टन्स जर ट्रू असतील तर आय आणि ओ दॅट इज सब अल्टन्स पण ट्रू असणार आहेत. ठीक आहे. जर सब अल्टन्स फॉल्स असतील तर सुपर अल्टन्स पण काय असणार? फॉल्स असणार. हे रूल बघितलं होतं आपण, आणि ह्याच्या बेसिसवरती आपण असं सांगतो की कोणतं वाक्य ट्रू आहे आणि कोणतं वाक्य फॉल्स आहे. आय होप एक्झाम्पलच्या थ्रू तुम्हाला स्क्वेअर ऑफ अपोजिशन जो मी रूल सांगितलेत ते क्लिअर झालं असेल. ठीक आहे. अँड आजच्या लेक्चर पुरतं जे आहे स्क्वेअर ऑफ अपोजिशनचं एवढंच होतं. दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट मला पॉईंट विसरला होता मी तुम्हाला सांगायचा, दॅट वॉज रिगार्डिंग द फॅलसी. आता फॅलसी काय एकदा सांगते मी तुम्हाला. बेसिकली फॅलसी म्हणजे एरर असतो. काय असतो? एरर. तर प्लीज हे थोडं नोट डाऊन करा. इथे मी थोडे शॉर्ट नोट्स बनवले होते. हे इंडक्टिव्ह डिडक्टिव्ह रिव्हनिंगचं ऑलरेडी आपण शिकलो आहे. ठीक आहे. तर यामध्ये फॉर्मल फॅलसी आणि इनफॉर्मल फॅलसी असतात. तर बेसिकली फॅलसी काय आधी ते समजून घ्या. फॅलसी ह्या शब्दाचा अर्थ काय असतो? एरर. एरर येणे म्हणजे काय? काहीतरी त्यामध्ये चुकीचं स्टेटमेंट असेल. म्हणजे आपण आर्ग्युमेंट शिकलो. ठीक आहे. आर्ग्युमेंटमध्ये प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजन शिकले, राईट. तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचा एरर दिसत असेल, कुठल्या प्रकारचा फॉल्स स्टेटमेंट दिसत असेल, त्याला आपण फॅलसी बोलतो. त्याला काय बोलतो आपण? फॅलसी बोलतो. फॉल्स स्टेटमेंट किंवा एरर. याचा शब्दशः अर्थ लक्षात ठेवायचा. फॅलसी इट मीन्स एरर किंवा फॉल्स स्टेटमेंट. बेसिकली ते 2 प्रकारची असते फॅलसी, फॉर्मल आणि इनफॉर्मल फॅलसी. फॉर्मल फॅलसी म्हणजे अशी फॅलसी ज्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे. स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे. कशाच्या स्ट्रक्चरमध्ये? आर्ग्युमेंटच्या. सिमिलरली जर कॉन्टेंटमध्ये, जर आर्ग्युमेंटच्या कॉन्टेंटमध्ये जर प्रॉब्लेम दिसत असेल तुम्हाला, त्याला काय बोलतो आपण? इनफॉर्मल फॅलसी बोलतो. एवढं लक्षात ठेवा. फॅलसी म्हणजे काय आहे? एरर आहे, किंवा त्याला फॉल्स स्टेटमेंट पण आपण असं बोलतो. 2 प्रकारचे असतात, फॉर्मल आणि इनफॉर्मल. फॉर्मल फॅलसी म्हणजे जर आर्ग्युमेंटच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम असेल मॅडम, त्याला आपण काय बोलतो? फॉर्मल फॅलसी बोलतो. आर्ग्युमेंटच्या कॉन्टेंटमध्ये जर प्रॉब्लेम असेल, कॉन्टेंट बेस्ड जर तुम्हाला फॅलसी दिसत असेल रिलेटेड टू त्याला आपण काय बोलतो? इनफॉर्मल फॅलसी. प्लीज कन्फ्यूज करून घेऊ नका. असं बिलकुल नका वाटू देऊ की मी पूर्ण मराठी आणि इंग्लिशमध्ये सांगत, असं काही नाही आहे. फक्त लक्षात घ्या, फॅलसी हा शब्दाचा अर्थ काय असतो? एरर असतो, किंवा एखादी चुकीची गोष्ट आर्ग्युमेंटमध्ये दिसत असेल. आर्ग्युमेंट तर तुम्हाला माहिती आहे. आर्ग्युमेंट काय असते? आर्ग्युमेंट इज मेड अप ऑफ प्रिमायसेस आणि कन्क्ल्युजन. एवढं तर तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आणि हे जर माहिती नसेल तर यात माझी बिलकुल काही चूक नाही आहे, कारण मी 4 लेक्चरपासून हेच तुम्हाला एक्सप्लेन करत आहे, आणि खूप वेळेस मी तुम्हाला हे रिपीट करून पण सांगितलं आहे. आर्ग्युमेंट इज मेड अप ऑफ प्रिमायसेस, दॅट इज प्रपोजिशन्स पण म्हणतो, आणि कन्क्ल्युजन ज्याला बोलतो आपण. ठीक आहे. जर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये जर काही प्रॉब्लेम दिसत असेल तर त्याला आपण फॉर्मल फॅलसी बोलतो. त्याच्या जर कॉन्टेंटमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर इनफॉर्मल. जास्त डिटेलमध्ये नका जाऊ. दिस इन्फॉर्मेशन विल बी मोर दॅन इनफ फॉर यू. ओके. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. आजच्या लेक्चर पुरतं एवढं. मला स्क्वेअर ऑफ जे अपोजिशन होतं ते व्यवस्थित समजून सांगायचं होतं, अँड आय थिंक आय डिड इट. अँड जर ह्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला जे आहे कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवू शकता. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक यू फॉर वॉचिंग इट, अँड हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.